आज मी तुम्हाला पुरणपोळीचं कणिक कसं मळायचं ते दाखवते। 2 वाटी मैदा घेतलाय, 1 चिमूट मीठ, 1 चिमूट हळद, 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि पाणी। प्रथम मीठ, हळद घेणार आहोत, व्यवस्थित मिक्स करून आपण कणिक मळून घेऊया। आपण ह्याच्यामध्ये फक्त मैदा घेतलेला आहे। हा जो आपल्याला कणिक मळायचा आहे तो असं घट्ट असं मळायचा आहे। हा बघा, घट्ट असं हे आपण कणिक मळून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी टाकणार आहे। आपण तेल टाकलेलं नाही ह्याच्यामध्ये। हे मळलेलं कणिक आपण 20 मिनिटं मुरत ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण कटाची आमटीची तयारी करू। कटाच्या आमटीसाठी लागणारं साहित्य पाहूया। 1 छोटा कांदा घेतलेला आहे चिरून, 4 चमचे सुकं खोबरं घेतलंय, 1 टोमॅटो घेतलाय, 6 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, 1 छोटा तुकडा आल्याचं घेतलेला आहे, 4 लवंग आणि 4 काळी मिरी आणि 1 छोटा चमचा आपण धणे घेतलेले आहेत। हे साहित्य आपण सगळं आता तेलावरती परतून घेणार आहोत। ह्याचं आपल्याला वाटण बनवायचंय। हे चण्याच्या डाळीचं पाणी घेतलेलं आहे। कुकरमध्ये आपण शिटी दिल्यानंतर जे एक्स्ट्रा पाणी आहे ते आपण साईडला काढून घेतलेलं आहे। कटाच्या आमटीच्या फोडणीचं आपण साहित्य पाहूया। हे कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलेलं आहे, चिमूटभर हिंग, 4 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता चिरून घेतलेला आहे बारीक, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 2 चमचे साधारण मी ते मसाला घेणार आहे आणि चवीनुसार मीठ। 2 चमचे तेल घेतलेलं आहे। सर्वात प्रथम आपण लसूण टाकूया, जिरं व मोहरी, हिंग, अर्धा चमचा हळद, कांदा लसणाचं वाटण, दोन चमचे मसाला, तेल सुटेपर्यंत हे परतून घेऊया आपण। कढीपत्ता, आपला मसाला आता चांगला परतून झालेला आहे। चण्याच्या डाळीचं जे पाणी आहे ते आता आपण प्रथम टाकूया। कटाची आमटी पातळ असते, आपण ह्याच्यामध्ये आता गरम पाणी टाकणार। चवीनुसार मीठ,
हवा असल्यास तुम्ही गुळही टाकू शकता. काय काय जणांना गुळ आवडतो, काय काय जणांना आवडत नाही, तुमच्या आवडीनुसार. चांगली उकळीला येऊन देऊया. कटाच्या आमटीला उकळी आली आहे. आता मी गॅस बंद करते. 20 मिनिटं झाली आहे. आपण मैद्याचं कणिक जे मुरत ठेवलेलं ते आता आपण काढून घेऊया. मी परातीमध्ये काढून घेणार आहे. आता ह्याला आपला ना मळत जायचंय. तेलाचा वापर मी अजूनही केलेला नाहीये. चांगलं सैलसर होईपर्यंत आपल्याला ह्याला मळायचं. हे बघा, असं एकदम लुसलुशीत आपल्याला पीठ हे मळून घ्यायचंय. आता जेवढं तेल लागेल तेवढं घ्यायचंय. मी हाताला तेल लावून घेणार आहे. हे बघा, आपलं कणिक व्यवस्थित मळून झालेलं आहे. 2 चमचे तेल घेतलेलं, त्यातलं आपल्याला 1च चमचा तेल लागलेला आहे. हे बघा, छान असं लुसलुशीत झालेलं आहे. आता आपण पुरणपोळी करून घेऊया. छोटा गोळा घेते. आपण मोदकाला जशी पारी करतो तशी करून घ्यायची. जेवढं मी कणिक घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त मी पुरण घेतलेलं आहे. हे बघा, हे असं भरत जायचं. लाटण्यासाठी मी खाकी पेपर घेतलेला आहे आणि ही तांदळाची पिठी आहे. ह्याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला घालून पुरणपोळी लाटायला घ्यायची. ही पहिल्यांदा हाताने थापणार आहे. जसे आपण भाकरी थापतो त्याप्रमाणे, म्हणजे पुरण सगळीकडे पसरलं जाईल. लाटून देतो. तवा गरम करत ठेवलेला आहे. बघा, अशा प्रकारे पॅन गरम झालंय. थोडंसं तूप सोडते. आपण पुरणपोळी टाकूया. व्यवस्थित आपली पुरणपोळी भाजत आली की आपण मग पलटी करूया. तूप सोडूया. पुरणपोळी आपली बघा छान फुगली आहे. तर हिला मी पलटी करते. हलक्या हाताने पलटी करायची. छान झाली. आता मी काढून घेते. आपली
पुरणपोळी एका बाजूने भाजून झालेली आता मी पलटी करते. तूप सोडते. छान फुटली. कटाची आमटी आणि पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि सोबत जर तूप असेल तर मजा औरच आहे. अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.